नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, तर ह्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची जी काय ॲड आलेली आहे ती तुम्हा सर्वांना माहिती असेल. तर ह्या ॲडसाठी जे काय कोणते विद्यार्थी पात्र असतील याबाबत आपण डिस्कशन करणार आहोत. त्यापूर्वी आपण याचे जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, कशाच्या व्हॅकन्सी आहेत, कोणत्या पोस्टच्या व्हॅकन्सी आहेत ते आपण आधी जाणून घेऊया आणि या फॉर्मची जी काही फी असणार आहे ती आपण पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही अर्ज दाखल सादर करण्याचे जे काही वेळापत्रक आहे, तर तुम्हाला हे काय अर्ज सादर करायचे आहेत. तर अर्ज, आवेदन पत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याचा सुरुवात दिनांक 1/2/2025 आणि अंतिम दिनांक आहे 28/2/2025. तर 28 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला टाइम देण्यात येणार आहे. त्यानंतर ही जी काही पदे आहेत तर ती कोणत्या पोस्टिंगसाठी असणार आहे हे आपण जाणून घेऊया. त्यानंतर त्याचं वेतन किती असेल, त्याचं परीक्षा कसा असेल तेही आपण पाहून घेऊया. तर जे काही आपलं पद आहे तर कनिष्ठ संशोधन सहाय्यक यासाठी पात्रता कृषी किंवा उद्यानविद्या शाखेतील पदवी, याची जी काही परीक्षा पद्धती आहे तर ती 200 मार्काचा पेपर असणार आहे. यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषयाचे प्रश्न. तर हा पेपर पॅटर्न जवळपास सगळ्या पदांसाठी सेम आहे. तर यासाठी वेतन आहे 35,400 ते 1,12,400. त्यानंतर कनिष्ठ अभियंता यासाठी पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतील अभियांत्रिकी शाखेमधील पदविका किंवा पदवी उत्तीर्ण. त्यानंतर वरिष्ठ लिपिक, तर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण, मराठी टंकलेखनाचे किमान 30 वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40. जे काही तुमचं स्पीड आहे टायपिंगचं, तर टायपिंगचं जे काही स्पीड आहे तुमचं इंग्लिशमध्ये 40, मराठीमध्ये 30 वेग मर्यादा, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण पाहिजे. यासाठी वेतन असणार आहे 25,500 स्टार्टिंग ते 81,100 पर्यंत. त्यानंतर तुमची जी काय आहेत लिपिक, कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण पाहिजे. मराठी टंकलेखनाचे हा सेम पॅटर्न आहे. त्याचबरोबर कृषी सहाय्यक, तर कृषी सहाय्यकसाठी कृषी, उद्यानविद्या, वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, मत्स्य विज्ञान, जैवतंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवस्थापन या विषयातील पदवी उत्तीर्ण पाहिजे. यासाठी वेतन आहे 25,500 ते 81,100. त्यानंतर 6वं पद आहे वीज तंत्री. यासाठी SSC परीक्षा उत्तीर्ण पाहिजे तुमची 10वीची. त्यानंतर औद्योगिक परीक्षण संस्थेमधील वीजतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेली पाहिजे. त्यानंतर 7वं पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान पदवीधरांसाठी, तर मत्स्य विद्या शाखेतील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक साठी, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, नंतर यंत्रचालक बोट, तर व्यापारी सागरी जहाज खात्याचे जहाज चालवण्याचे द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्रासह शासन मान्य नोंदणीकृत संस्थेतील सागरी तेल यंत्राचे संधारण व दुरुस्तीचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. यासाठी 7 गुणांची व्यावसायिक चाचणी व 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होईल. त्यानंतर तांडेल, कृषीत्र चालक, त्यानंतर वाहन चालक, वाहन चालकासाठी SSC परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. हलके वाहन आणि जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. त्यानंतर बस चालवण्याकरिता बॅच नंबर आवश्यक असणार आहे. त्यानंतर कुशल मासेमार, बोटमन, शिपाईसाठी माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर माई, कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त 1 वर्षाचा माई प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला पाहिजे. यासाठी 60 गुणांची व्यावसायिक चाचणी होईल आणि 40 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होईल. त्यानंतर पहारेकरी किमान 7वी उत्तीर्ण तसेच सदृष्ट प्रकृती असणारा पाहिजे. त्यानंतर स्वच्छक किमान 4थी उत्तीर्ण पाहिजे आणि कृषी विद्यापीठातील कामांचा त्याला अनुभव असला पाहिजे. त्यानंतर मदतनीस 4थी उत्तीर्ण पाहिजे कमीत कमी आणि कृषी विद्यापीठातील कामाचा त्याला अनुभव असला पाहिजे. आणि जे काही मजूर आहेत तर किमान 4थी उत्तीर्ण पाहिजे, कृषी विद्यापीठातील त्याला कामांचा अनुभव असला पाहिजे. त्याचबरोबर
जे काय आपली याची फीज असणार आहे तर ती फीज किती असणार आहे ते आपण पाहूया. तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे तर जे काय खुला प्रवर्ग आहे म्हणजे ओपन कॅटेगरी त्या विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये फी असणार आहे आणि ज्यांची कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 900 रुपये फी असणार आहे. परीक्षा शुल्क रोख स्वरूपात रोखपाल सहाय्यक नियंत्रण 1 लेखा 1 शाखा कुलगुरू कार्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे तुम्हाला काय करायचे आहे ती जमा करून त्याबाबतची मूळ पावती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता संपूर्ण आपण पदे पाहिली, फीज पाहिली, तर अर्जाचा नमुना आपण पाहून घेऊया. तुम्हाला विषय टाकायचा आहे, या पदाकरिता तुम्ही अर्ज करीत आहात. त्याचबरोबर तुमची माहिती टाकायची आहे, आडनाव, पदाचे नाव, वडिलांचे संपूर्ण नाव, पत्ता, कायमचा पत्ता, तुमचे मोबाईल नंबर, जन्मतारीख, अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकाच्या वेळी असलेले वय, उमेदवाराचा धर्म, जात, कुठल्या प्रवर्गासाठी कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केला आहे, त्यानंतर उमेदवार खेळाडू, सैनिक, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी, भूकंपग्रस्त आहे का. तर असा तुमचा फॉर्मेट असणार आहे. हा तुमचा फॉर्म आहे, तो तुमचा फॉर्म तुम्हाला फिल करून तुम्हाला युनिव्हर्सिटीकडे सादर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया आपण या परीक्षेसाठी कुठले विद्यार्थी प्राप्त असतील म्हणजे त्याचे पात्र असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काय पोस्टिंग असणार आहे तर ही प्रकल्पग्रस्तांसाठी ऍड आलेली आहे. तर प्रकल्पग्रस्त म्हणजे नक्की काय, तर ज्यांच्याकडे PAP चे सर्टिफिकेट आहेत. तर बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की प्रकल्पग्रस्त जर समजा एखादा दुसऱ्या जिल्ह्यामधला जर असेल तर त्याच्याकडे पण प्रकल्पग्रस्ताचे जर सर्टिफिकेट असेल तर तो अप्लाय करू शकतो का. तर विद्यार्थी मित्रांनो, नाही. तर जेवढे काही युनिव्हर्सिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा युनिव्हर्सिटी बांधकाम करतानाच्या वेळेस ज्यांची जमीन त्या युनिव्हर्सिटीचे डेव्हलपमेंटसाठी प्रकल्पग्रस्त मध्ये गेलेली आहे असेच विद्यार्थी ह्या पोस्टिंगसाठी या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करू शकता. बाकीचे तुमच्याकडे जरी प्रकल्पग्रस्त दाखला जरी असला परंतु तुमची जमीन युनिव्हर्सिटीच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डेव्हलपमेंट मध्ये गेलेली नाहीये तर तुम्ही या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्कीच शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.